काय आज एखादं स्पेशल? आज का? हां, आज उपवासाचे हे करते, डोसे करते. उपवासाचे डोसे? हो. नमस्कार, रामकृष्ण हरी. तर आज आषाढी एकादशी आहे आणि सकाळी सकाळी उठले आणि आज दोघांची पण सुट्टी आहे आज आमच्या. तर बरं झालं म्हणलं, आज सुट्टी पण आहे आणि आषाढी एकादशी पण आहे योगायोगाने. तर आज सकाळी सकाळी उठले, मस्तपैकी आंघोळ वगैरे करून झाडून पुसून घेतलं, घराची साफसफाई करून घेतली सगळी. आणि आज खूप दिवसातून ऊन पडले, त्याच्यामुळं जरा कपडे बिपडे सुकायला टाकलेत. म्हटलं थोडं घरी आहे तर कपडे पण सुकून निघतील, तर मग कपडे सुकायला टाकली. आणि लय दिवसातून 8 दिवसातून घर जरा म्हणजे व्यवस्थित पुसायला भेटतं, तर मग घर वगैरे पुसून घेतला व्यवस्थित, किचन वगैरे. आणि कारण आज बोलली काही ना काय जरा खास बनवूया खायला, आज सुट्टी पण आहे आणि आषाढी एकादशी पण आहे, याच्या निमित्ताने आपण काहीतरी बनवावं म्हणलं. आता हे घेत आहेत पूजा करून, मी रांगोळ्या आणि हे करून घेते, काढून घेते. काय करते शोभे? आषाढी एकादशी आहे ना आज, तर मग पूजा करून घेते. होय. हां. काय आज एखादं स्पेशल? आज का? हां, आज उपवासाचे हे करते, डोसे करते. उपवासाचे डोसे? हो. त्याच्यासाठी साबुदाणा आणि वरीचा तांदूळ भिजायला टाकलं होतं रात्री. हां, आता त्याला मी मिक्सरमध्ये लावून घेते. डोस्यासाठी चटणी करायची आपल्याला खोबऱ्याची आणि बटाट्याची भाजी करायची. तर बटाटे शिजायला टाकल्यात आणि खोबऱ्याची चटणी करण्यासाठी ओल्या खोबरं मी हे करून घेते, कापून घेते, त्याची चटणी बनवू आपण. काय करता? काय ना बसलो. हे काय ते अमृत. तुम्ही माळकरी माणूस, मला वाटलं तुम्ही निरंकार उपास पकडणार आहे. पकडताय काय? निरंकार. निरंकार आहे. आज काय खाणार पिणार नाही ना? अरे वा, मग तुमच्याकडून आम्ही आदर्श घेऊ शकतो ना, म्हणून म्हणते मी तुम्हाला. उद्यापासून घेणार असेल तर आज निरंकार पाळतो. आजच्या दिवस घेऊ द्या ना, मग उद्यापासून तर घेणारच. हा, चालतंय ना. आज निरंकार उपास धरला ना, आजपासून तुमचा आदर्श घेणार आम्ही, बरं. माळकरी माणसाचं. आता आपली तयारी तर सगळी झाली. डोशासाठी जे मगाशी भिजत टाकलेलं होतं ते वाटून घेतले आणि थोडा वेळ ठेवते तसंच. तोपर्यंत खोबऱ्याच्या चटणीसाठी खोबरा आणि मिरची वाटून घेतली आणि त्याला आपण आता फोडणी देऊ. फक्त तेलाचीच द्यायची, बाकी जास्त काही टाकायचं नाही उपास असल्यामुळे. तेल आणि मीठ टाकायचं. आणि आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची, त्यासाठी बटाटे उकडून घेतलेत आणि ते बारीक करून घेतलेत. जरा जास्त बी बारीक नाहीत, थोडेसे मोठे मोठे ठेवलेत. त्यासाठी मिरची आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय, भाजलेला शेंगदाणा. तर आता आधी मी बटाट्याची भाजी करून घेते आणि मग चटणीला फोडणी देते आणि मग गरम गरम डोसे तयार करते. चला आता मी बटाट्याची भाजी करून घेते. थोडंसं तेल टाकून घेते, मीठ थोडं बटाट्यात टाकून घेते आधीच थोडंसं, म्हणजे मिक्स होऊन जाईल. मीठ टाकले आता मिक्स करते थोडंसं इथेच, तर तेल पण गरम होते. त्याच्यात आपण आता मिरची टाकू वाटलेली. तळली आता चांगली मिरची, म्हणजे कसं वास जाऊन दिला थोडासा, म्हणजे जरा व्यवस्थित लागते. नाही तर म्हणजे मिरची कसंच लागतं, मग त्यामुळं तळल्यानंतर असं थोडंसं मीठ तर टाकलेलं आहे आपण. त्याच्यात आपण आता बटाटा टाकतो. मला वाटते त्यात हिरवाई आहे ना, मग ह्याच्यात काढून घेतलं ते करून, कारण त्याच्यात मग हिरवाई आहे ना, मिक्स नाही व्हायचं.
त्याच्यात आता कसं जरा फिरवा येते चांगलं. मला वाटलं त्याच्यात बसन वाटतं, पण ते नाही बसत त्याच्यात मग मी चटणी हे करून घेते खोबऱ्याची. आता खोबऱ्याची चटणी थोडीशी फोडणी द्यावी. टाकते मी शेंगदाण्याचा कूट आणि मस्त मिक्स करून घेते त्याला. आणि पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेते त्याला. काही ठिकाणी जिरं वगैरे खातात, कढीपत्ता वगैरे, मग ते लोक टाकतात. पण आता आमच्या म्हणजे गावाकडं नाही खात जिरं आणि हे उपवासाला, तर मग त्यामुळे मी नाही टाकलं. ज्यांच्याकडे खात असते ते टाकतात. पहिले आषाढी एकादशी असायची, सुट्टी असायची, त्यामुळे एकदम खुश असायचो आम्ही. आणि आई मस्त गरम गरम खिचडी करायची. आई म्हणजे माझी आजी, कारण मी आजीकडेच होती ना. आजोबा आदल्या दिवशी आमचं उपवासाला खायला घेऊन यायचं. 2 दिवस आधीच आम्हाला माहीत असायचं आज म्हणजे एकादशी येणार आहे आता. मग एकादशीला मस्त आजोबाला खायला घेऊन यायचं, काय 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 वेगळं वेगळं. आमचा त्यांचा उपवास असायचा, पण आमचं काय खायचं काम नसतं. खोबऱ्याच्या चटणीला काय नाही, फक्त तेल टाकायचं आणि जे खोबरं आणि जे आपलं हे होतं ना मिरची वाटलेली, ती फक्त मी ह्याच्यात म्हणजे गरम करून घेते. म्हणजे थोडं मिरचीचा वास जातो त्यामुळे. बाकी वरून पण टाकतो आपण, पण मला तशी आवडते म्हणून मी तशी करते. काय नाही, आमच्या ह्यांनी काय निरंकार उपास नाही धरलेला, ते खाणार आहेत त्यामुळं. आणि नाहीतर भूक लागतील आता. आणि आम्हाला आज मंदिरात पण जायचंय. इथं जवळ बाळूमामाचं मंदिर आहे, तर मग बाळूमामाच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे, सगळेच भरपूर देवांचे. तर मग आपलं दर्शन होऊन जाईल तिथं. आधी आपण मीठ टाकून घेऊ थोडंसं त्याच्यात. त्याच्यात आपण खोबऱ्याची चटणी जास्त बनवून घ्यायची. संध्याकाळी पण उपास काय सोडायचा नाही, त्यामुळं संध्याकाळी जरा वेगळा देते. तर मग संध्याकाळी हे लागणार आहे, त्यामुळे चटणी आणि हे बनवून ठेवते जास्तीच. त्याच्यामध्ये झाकण टाकते 2 मिनिटासाठी. आता मीठ नव्हतं टाकलं त्याच्यात, आता त्यात मीठ टाकते चवीनुसार, आवडत तसं. डोसा बनवण्यासाठी तवा घेऊन घेतलाय. हा जरा नवीन तवा आहे, नवीन आता जस्ट हे केलं आहे. ह्याचं म्हणजे मस्त सिस्टम आहे ह्याचं. हँडल फक्त हे बटन दाबायचं, असं करायचं आणि सोडून द्यायचं, मस्त हँडल बसतो. तर म्हटलं आज वापरून बघावं कसं आहे ते. आणि आज चांगला दिवस होता, म्हटलं चांगल्या दिवशी उद्घाटन करावं वाटलं तर नवीन वस्तूचं. तर मस्त गरम झालंय. तर आपण थोडंसं तेल लावून घेऊ, बघू कसं होते. मी पण पहिल्यांदाच ट्राय करते. पहिले जरा छोटंच करते, नैवेद्याला पण होईल. आणि तवा गरम झाला ना, आता पहिल्यांदाच वापरते, त्यामुळे थोडा बारीक करून बसते. थोडं गरम असतो, चिकटते काय बघावं लागेल ना. चिकट तर नाही, चांगलं सुकं झालं बघा. काय नाही, अजिबात चिकट नाही. आता उलट करते. काही जणांना वाटलं की चिटकून बसतं, म्हणून मला भीती वाटत होती की टाकावं का नाही, पण चिकटलं नाही, एकदम मस्त निघाले बघा. म्हणजे तवा भारी आहे एकदम, असं बरं वाटतं ना, एकदम भारी निघाले. असं एकदम एक तर पहिल्यांदाच करतोय त्याच्यावर, आणि कसं होईल माहिती नव्हतं. व्यवस्थित झालं एकदम. हे बघा किती छान झालं. आणि पहिल्यांदा डोसा वगैरे बनवताना अजिबात नीट होत नाही. बाकी किती सुंदर झालं. चला आता मी नैवेद्य लावून देते ह्यांना, म्हणजे हे देवासाठी नैवेद्य लावते. गरम होऊन दिलं ना मग जास्त चांगलं निघतं, एकदम मस्त अशी फळ. आता इथून पुढं मी ह्याच्यातच बनवते का. चला आपलं आता मस्तपैकी उपवासाचं ताट तयार आहे. तर ह्यांना जेवायला बोलू. उपवास तर आहे त्यांचा निरंकार, बघू काय करतात. ओ चला हो जेवायला. तुम्ही तर तयारच आहे वाटतं. तुमचा ते निरंकार उपवास होता ना हो. आता बनवलं एवढं, त्यामुळे आता मला खावं लागलं. नाही तर माझं निरंकारच. का खावं लागेल तुम्हाला?
असं काय बळजबरी नाही ना. परत देवाला राग येतं. का बायकोने बनवलेलं खाल्लं नाही म्हणून. हम्म. हम्म? बघा देवाला पण माहिती आहे की. हम्म. चला खाऊन बघा कसं झालंय मला सांगा. छान झालं. हम्म? छान झालं.